दैवाळकर सराफ यांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी किंग्ज या दोन संघांची लढत. तर या ठिकाणी आपण बघू शकता दैवाळकर सराफ हा संघ जो आहे अर्थात दैवाळकर साहेबांच्या मालकी हक्काचा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर शंकर वंजारी यांच्या मालकी हक्काचा संघ आपण बघत आहोत. छत्रपती शिवाजी किंग्ज ब्लास्टर अर्थात CSK नेवासा. प्रथम गोलंदाजीचा निर्णय आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय या ठिकाणी CSK संघ क्षेत्ररक्षण मात्र सजवला गेले, तर आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. नवीन पंच सुद्धा बघायला मिळतील. मुख्य पंच भवर सर. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेलाय शंकर वंजारे सर, आपण बघू शकता. मिडॉन वर एक चांगलं क्षेत्ररक्षण, तर धावांचा श्री गणेशा झालेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये पंच आहेत केने सर. तर गोलंदाजीवर आप्पा तांबे. तांबे परिवाराची वेगवान गोलंदाजीची परंपरा. चेंज ऑफ पेसचं अस्त्र आपण बघू शकता या ठिकाणी फेकलं गेलं. मध्यम गती चेंडू टाकला गेलाय, कनेक्ट करू शकले नाही खऱ्या अर्थानं सचिन गायकवाड. तालुक्यातील सर्वात चतुर संघनायक, हुशार माणूस. स्ट्राईकवर तर एक संयमी बॅटर आपण समीर शाह यांच्या माध्यमामध्ये बघतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. पुन्हा एकदा जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण निर्धाव चेंडू बघायला मिळत आहेत. एक प्रशस्त स्पर्धा, एक सुंदर आयोजन. अगदी चातकाप्रमाणे ज्या स्पर्धेची वाट बघितली जाते ती स्पर्धा म्हणजे ज्ञान प्रीमियर लीग 2025. कमालीचं आयोजन. जसजशी स्पर्धा पुढे चाललेली आहे या स्पर्धेची रंगत वाढत चाललेली आहे. यांचा हा शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर एक तगडा प्रहार आणि अगदी DPLच्या एक दणदणीत. तर सचिन गायकवाड बघा, ज्यांना ही स्पर्धा लकी बघा. या स्पर्धेमध्ये त्यांनी अनेक विक्रम केलेले आहे. 2024 ची ही गोष्ट आहे बघा. आणि 2025 मध्ये थोडीशी बॅट मात्र शांत बघायला मिळाली. काय आज सचिन गायकवाड, जुना सचिन गायकवाड आपल्याला बघायला मिळणार. उजव्या इष्टीच्या बाहेर बिटवीन द गॅप हलकीसी दरार, गेंद फरार. 6 के बाद चौकार, 4 धावा. अप्रतिम सुरुवात यावेळेस. पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे आणि उरलेल्या 3 चेंडूंवर झालेलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. सचिन पवार यांच्या बॅटेतून काहीशा धावा आपण बघतोय बनवल्या गेल्या. पहिल्या षटकानंतर धावफलकावर अगदीच 11 धावा म्हणजे चांगली सुरुवात बघा. अगदी पॉवर प्ले ऑन असताना आपण डबल डिजिट मध्ये धावा बनवलेल्या आहे, तर नक्कीच या ठिकाणी सुरुवात चांगली म्हणली जाईल. एक चौकार आणि एक षटकाराची तुफानी खेळी या ठिकाणी सचिन पवार यांची जी बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतोय. इशारा मात्र आलेला आहे. अगदी षटकार आणि चौकारानं पहिल्या षटकाला मात्र सजवलं. आणि पहिलं षटक जर बघितलं तर मला असं वाटतं फलंदाजांच्या कक्षामध्ये गेले. दैवाळकर सराफ संघाची एक अप्रतिम सुरुवात. 11 धावा धावफलकावर आहेत. तर गोलंदाजी माध्यमामध्ये संघनायक डॉक्टर शंकर वंजारी येत आहेत.
बॅटीचा स्पर्श फर्स्ट स्लिप मध्ये समीर पठाण थेट फेकीचा प्रयत्न आणि या फेकी मध्ये धावांची लयलूट मात्र दोन्ही बॅटर्स करतायत. अगदी या ठिकाणी जर बघितलं तर डॉट चेंडू नक्की असता, परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय थोडस अस्तव्यस्त कामकाज आणि त्याचे परिणाम म्हणजे धावफलकावर 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. धावफलक जर बघितलं तर 2 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर. समीर शहा स्ट्राईकवर आहे. ओहो बघा काय फटका खेळाय, अतिशय सुंदर. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप सनसनीत दणदणीत चौकार. 4 धावा. सतरा धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. एक कमालीची सुरुवात, एक चांगला स्टार्ट, एक चांगला प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. यावेळेस अगदी समीर शहा स्पेशल एक्सलंट कव्हर ड्राईव्ह आउट ऑफ द पार्क षटकार. तर अगदीच पहिल्या 3 चेंडूंमध्ये जर बघितलं तर अगदी ज्याप्रमाणे मागील षटकामध्ये आपण बघितलं सचिन गायकवाड सरांनी शेवटच्या 3 चेंडूंवर आक्रमण केलं होतं आणि यावेळेस जर बघितलं समीर शाह अगदी आपण स्ट्राईक एंडवर बघतोय त्यांनी लागलीच आक्रमण केलेलं आहे. अगदी पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर 12 धावा आतापर्यंत डॉक्टर शंकर वंजारे खर्च करतायत. 23 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस बैठक फटका येतोय. सातत्य या फलंदाजीमध्ये, कमालीची फलंदाजी. याही वेळेस चेंडू सीमेरेषेला जाऊन धडकलेला आहे. धन्यवाद. तर मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर मागील चेंडूने एक चर्चा सत्र सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पारित झालं. एक विचारांची देवाणघेवाण आपण त्या ठिकाणी बघितली, परंतु त्याचे विशेष काही परिणाम मात्र बघायला मिळाले नाही. आणि आपण अनेक स्पर्धेमध्ये बघितलं ज्या ज्या वेळेस समीर शाह यांच्या बॅटीवर चेंडू येत असतात तर त्यातील 90% चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जात असतात. रोखावा लागणार आहे बघा यांना. बॅटीची कडा यावेळेस चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होत आहे. सचिन गायकवाड यावेळेस दूरवर राहिले असते बघा. आणि प्रत्येक वेळेस जर बघितलं तर डायरेक्ट हिट झाल्यानंतर अनेक वेळा फलंदाज अडचणीत आलेले आपल्याला बघायला मिळालेले आहेत. यावेळेस मात्र सिंगल मिळाली, अर्थात ताळमेळचा अभाव होता. थोडंसं भाग्य सचिन गायकवाड सरांच्या पाठीशी होतं. या एकेरी धावेने धावफलकावर 28 धावा होत आहेत. 1.5 षटक म्हणजे अगदी दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय 28 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस दोन्ही बॅटर्समध्ये चर्चा मात्र झालेली आहे. आज साखळी सामन्याचा जर विचार केला तर ब गटातील अंतिम लढती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि उद्या क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर होणार आहे. अगदी समोर आलेला चेंडू आणि अगदी आपण बघतोय क्लिअर केलं गेलं त्याला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षण अप्पा तांबे यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय. तर चेंडू परतलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावेनं या षटकाची होणारी समाप्ती. अगदीच 19 धावा या ठिकाणी डॉक्टर शंकर वंजारी खर्च करतायत आणि 2 षटकानंतर आपण या ठिकाणी बघू शकता 15च्या सरासरीनं धावा बनवल्या जात आहेत. 30 धावा धावफलकावर आहे. सर्वांचं स्वागत आहे. बघा गेली
अगदी महिना ते दीड महिन्यापासून परिश्रम घेणारी सर्व आयोजक कमिटीची टीम, ज्ञान फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, त्यानंतर पसायदान स्पोर्ट क्लबचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी, आणि खऱ्या अर्थानं एक अविस्मरणीय स्पर्धेचा आविष्कार या दोन्ही संघटनेनी या ठिकाणी केला. आणि नेवाशा तालुक्यातील हा अगदी तिसऱ्या षटकानंतर या ठिकाणी ड्रिंक ब्रेक होईल त्या सूचना आलेल्या आहे. हो, यावेळेस बघा चेंडूला उंची नक्की आहे, अंतर मात्र कापू शकला नाही. आणि समीर शहा बिग विकेट, एक प्राइजलेस विकेट आपण या ठिकाणी बघतोय. पहिला धक्का समीर शहा बाद. हा तर मला वाटतं आता वेळ आहे मध्यात, म्हणजे वेळ थांबल्यानंतर ड्रिंक ब्रेक करून घेऊ आपण. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी संपन्न. बरं ठीक आहे नाही जाऊ दे आता, ठीक आहे. तर नक्की आपण चर्चा करीत होतो या ठिकाणी ज्ञान फाउंडेशन आणि त्यानंतर पासायदान स्पोर्ट क्लब नेवासा, ज्यांच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर या स्पर्धेचा उगम झाला. या स्पर्धेचे ते शिल्पकार मात्र दोन्ही संस्था ठरलेल्या आहे. आणि एक तालुक्यातील खेळाडूंना सर्व गुण संपन्न स्पर्धा देण्याचं काम या दोन्ही संस्थांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलेलं आहे. हा प्रकार चेंडू आहे तर सौरभ डीजे मैदानामध्ये, आणि खऱ्या अर्थाने डीजे आता पुन्हा एकदा वाजणार आहे. चौकारानं स्वतःचं खातं खोललंय. डिफेन्स यावेळेस मात्र फसला, हलक्या हातानं खेळण्याचा नक्की प्रयत्न, दोन धाव्यांचे देखील प्रयत्न आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये झाले. आणि दोन्ही फलंदाजांच्या सुरेख ताळमेळानंतर आपण बघतोय 2 धावा पूर्ण होत आहेत. तर 36 धावा धावफलकावर असतील. समीर शहा बाद झाले, त्यानंतर आपण बघतोय अगदी सोने नगरीतील एक भन्नाट फलंदाज सौरभ गायकवाड यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. 2 गायकवाड मैदानाच्या आतमध्ये, आणि एक मोठी जबाबदारी आता दोन्ही. ओहो, डाव्या इष्टीकडे चेंडू नक्की टाकलाय, मोठा फटका. आणि आपण बघू शकता पुन्हा एकदा सोमा आहिरे चेंडू खाली येत आहेत. पकडला जातोय सुवर्ण झेल, आणि सौरभ गायकवाड यांना आता मात्र परतावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेनं. फलंदाज बाद. तर या ठिकाणी आपण बघतोय सौरभ गायकवाड देखील आज जास्त काही करू शकले नाही. या ठिकाणी नक्कीच संकेत माकोने यांची मात्र स्तुती करावी लागणार आहे, कारण ज्या प्रकारे आपण या ठिकाणी बघतोय ते कमबॅक करतायत. कारण सुरुवातीच्या अगदी दुसऱ्या चेंडूवर जर बघितलं तर चौकार मात्र आला होता. तर नवीन बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय, आणि कुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा पूल केला गेलाय. यावेळेस रवी आदमाने चेंडू खाली मात्र येत आहेत. पाठोपाठचा दुसरा जबरदस्त हादरा मैदानाच्या आतमध्ये दिला गेला, आणि माही जा रहा है मैदान के बाहर. फलंदाज बाद.
काय कमबॅक करतोय आता, हा सांघिक कमबॅक मी म्हणेल. आघाडीच्या दोन गोलंदाजांवर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमण झालेलं होतं. 15च्या सरासरीनं धावा बनवल्या जात होत्या. समीर पठाण बाद झाले, त्यानंतर पाठोपाठ सौरभ गायकवाड सुद्धा बाद झाले आणि महेश या ठिकाणी खातंही खुलू शकले नाही. सगळे झेल जर बघितले तर मिड विकेट मध्ये पकडल्या गेले. वैभव नवीन फलंदाज, यावेळेस मात्र संयम आणि गरज आहे बघा, कारण यावेळेस तुम्हाला आता राहुल द्रविड बनवावे लागेल, कारण संघ अडचणीत आहे आणि या संघाला आता तुम्हाला सांभाळायचं आहे. या अडखळलेल्या संघाला तुम्हाला सांभाळायचं आहे आणि एक स्थिर स्थावर करीत असताना एक चांगल्या उंचीपर्यंत सुद्धा घेऊन जावं लागणार आहे. 3 षटकानंतर 3 बाद 37 धावा या सामन्याला कलाटणी देणारं षटक खऱ्या अर्थानं संकेत माकोने यांचं संपन्न झालं आणि 7 धावा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागील षटकामध्ये खर्च झाल्या. 3 फलंदाज या ठिकाणी बाद केले गेले आणि 3 फलंदाज मोठे फलंदाज होते. समीर शाह बाद झालेत, सौरभ गायकवाड बाद झालेत, माही त्या ठिकाणी बाद झाला आणि एकाच गावातील 2 फलंदाज वैभव आणि सचिन गायकवाड वडाळ्याचे हे खेळाडू आहेत, ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय यावेळेस संघ सांभाळतायत. अगदी सुरेख फटका मैदानाच्या आतमधून मात्र येतोय आणि बघा यावेळेस नवीन अनिल चव्हाण यांचं मैदानाच्या आतमध्ये भव्य स्वागत मात्र केलंय वैभव यांनी. याही वेळेस बघा पुलचा शानदार फटका सजवला जातोय आणि चेंडू हाय अँड हँडसम एक दूरवर गेलेला डीपीएलचा शानदार षटकार. अगदी या ठिकाणी बघतोय आपण 47 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. वैभव यांची उपयुक्त फलंदाजी मोक्याच्या क्षणी. अनिल चव्हाण यांचा पुढचा चेंडू मात्र आपण बघतोय अगदी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस पंचांच्या विरोधात आक्षेप मात्र येतोय. रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आपण बघतोय. अतिशय चांगलं आयोजन गेली 4 दिवसापासून आपण बघतोय. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये या ठिकाणी आमंत्रित केलेले सर्व मान्यवर या ठिकाणी सुंदर कामकाज करत आहेत. अगदी सर्वप्रथम जर बघितलं तर या ठिकाणी खास मुंबईकर जे पंच आपण इन्व्हाइट केले, आमंत्रित केलेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, हा चेंडू योग्य आहे. तिसरा पंचाचा निर्णय मात्र येतोय. तर नक्की पंच कमिटी जर बघितली तर शफिकभाई अन्सारी बॅटीची कडा घेतोय. चेंडू यावेळेस गलीच्या दिशेमध्ये संरक्षित केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळेल. 48 धावा धावफलकावर. दुसरे पंच जर बघितलं तर आदरणीय महेंद्रजी भवर सर. तिसरे पंच आपण या ठिकाणी बघतोय आदरणीय उमेशजी केने सर. तर चौथे पंच आपण अजिम सर यांना बघू शकता. अगदी चारही पंच जर बघितलं तर गेली 4 दिवसापासून अप्रतिम पंचगिरी, अगदी ICCच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन या पंचांच्या माध्यमामध्ये होतंय आणि यावेळेस चेंडूला उडवलंय. अगदी ताकदवर फटका, चेंडूला अक्षरशः उचलून फेकून दिलाय सचिन गायकवाड यांनी. यावेळेस येतोय ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार षटकार. डीजे धन्यवाद.
तर अगदी अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या आधिपत्याखाली पार झाल्या, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं पंचगिरी केली, असे चारही पंच यांचं मात्र मी नक्कीच आभार मानतो. धावफलकावर 54 धावा आपण बघू शकता. तर अनिल मार्गस्थ आहे. हो हो, यावेळेस सचिन गायकवाड, क्षेत्ररक्षक मात्र सोमा आहिरे. बॅकअप वेळेवर आलेला आपण बघू शकता. रवी आदमाने चप्पल क्षेत्ररक्षक, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पारित केलं गेलं. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर येत आहेत. 55 धावा, 3 गडी या ठिकाणी खर्च झालेले. ड्रिंक ब्रेक मला वाटतं या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. अगदी ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण मुंबईकर पंच बघितले, त्याचप्रमाणे अगदी संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर लाईव्ह क्षेत्ररक्षण लाईव्हच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात प्रसिद्ध वृत्तवाहिनी म्हणजे टेनिस क्रिकेट लाईव्ह. अगदी टेनिस क्रिकेट लाईव्हची सर्व टीम यांचं देखील बहरदार हाय डेफिनेशन छायाचित्रण आपण या ठिकाणी गेली 4 दिवसापासून बघतोय. या टीमचे ऑपरेटर आदरणीय संदेशजी कंठे सर, त्यानंतर ऑनलाईन स्कोरर या टीमचे विनायक शिवगन सर, मुख्य कॅमेरामॅन आदरणीय शाहरुख शेख सर, आदरणीय अजित भालेराव सर, आणि अगदी फिरता कॅमेरा घेऊन हिंडतायत आमचे मित्र जितेंद्र पवार सर. जॅकपॉट षटकाची घोषणा मैदानाच्या आतमधून झाली. तर नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही टेनिस क्रिकेट लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भारतभर मोठमोठ्या स्पर्धा बघायला मिळतील. आणि भारताच्या बाहेर देखील आखाती देशामध्ये आपण बघतोय या चॅनलनं काम केलेलं आहे. मैदानात जाऊया. पंचावन्न धावा धावफलकावर. तर जॅकपॉट षटकाची तयारी मैदानाच्या आतमध्ये. जॅकपॉट षटकासाठी सूरज भगत. पहिला चेंडू कट केलाय, जागा मिळाली, वेगाचा वापर आणि मिळालेल्या जागेचा खरपूस वापर यावेळेस फलंदाजाने केलाय. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर 4 धावा मात्र येत आहेत. 5 चेंडू मात्र जॅकपॉट षटकाचे शिल्लक आहेत. आणि सचिन गायकवाड सरांचा जो या मैदानावरचा इतिहास आहे तो जॅकपॉट षटकाचा आहे बघा. त्या आठवणी ताज्या होत आहेत. जॅकपॉट षटकामध्ये सचिन गायकवाड यांची फलंदाजी खुलते, बहरते, वेगाचा वापर आहे आणि पलटवार गोलंदाजाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये गलीमध्ये पकडला जातोय अप्रतिम झेल आणि कर्णधार यावेळेस मात्र होतोय फेल. फलंदाज बाद. हा विशाल यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय झेल जो पकडला गेलाय. शिवा गजरे नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये मात्र जातोय. अतिशय चांगलं पुनरागमन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. जॅकपॉट षटकामध्ये एक मोठा धक्का. याही वेळेस हेलिकॉप्टर मात्र उडाला, परंतु अप्पा तांबे फंबल झाली आणि त्या ठिकाणी नक्कीच आपण बघू शकता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. अगदी 3 चेंडूंमध्ये आपण बघतोय 6 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या. उरलेल्या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी तुम्हाला 10 धावा बनवायच्या आहे आणि जॅकपॉट षटकाचा फायदा उचलायचा आहे. आता तो उचलला जाईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये.
बन गए तो दिवाळी नाही तो होली. अगदी बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे लॉंग ऑफ मध्ये. संकेत माकोने यांचं थोडस हलकंसं खराब कामकाज, परंतु अधिकचं नुकसान आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये झालं नाही. सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघू शकतो. जॅकपॉट षटकामध्ये या ठिकाणी बनवल्या गेल्या 7 धावा, 2 चेंडू शिल्लक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 9 धावा बनवायच्या आहे. म्हणजे आता जो चेंडू येणार आहे त्या चेंडूवर मोठा फटका आलाच पाहिजे. जर तो आला नाही तर अनेक प्रश्न निर्माण होतील. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, दंडित केलं जात आहे. अवांतरची घोषणा मैदानाच्या आतमध्ये भवर सरांचा इशारा आलेला. चला बुडत्याला काडीचा आधार आणि यावेळेस धावफलकाला 1 धावेचा आधार मात्र मिळाला. 8 धावा आपण बघू शकता आतापर्यंत या षटकामध्ये पूर्ण झालेले आहे. 2 चेंडू याही पुढे शिल्लक असतील आणि 8च धावा या 2 चेंडूंमध्ये बनवायचे आहे. आतापर्यंत आपण वैभव यांची फलंदाजी बघितली. त्यांच्या फलंदाजीमध्ये सातत्य बघायला मिळालं. आज त्यांच्या बॅटीमधून धावा निघतायत. पुन्हा एकदा आपण बघतोय उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, थोडासा वेळ मात्र नक्कीच या ठिकाणी घेत आहेत महेंद्र भवर सर. त्यानंतर पुन्हा एकदा आपण अवांतरची घोषणा मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. चला अजून 1 धाव आपण बघतोय जॅकपॉट षटकामध्ये वाढलेली आहे. 9 धावा, 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 चेंडूंसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न होताना आपण बघतोय. यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध खेळलेला फटका, चेंडू होतोय आर पार फरार. धावा मिळतील 4, खणखणीत चौकार. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असतील जर 16 धावा करायच्या आहेत, कारण हे षटक जॅकपॉटचं आहे. बऱ्याच वेळा आपण बघितलं या स्पर्धेमध्ये, अनेक वेळा बघायला मिळालं जॅकपॉट षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर अनेक वेळा 3 धावांची गरज असताना बघायला मिळाली. काल 3 वेळा अशी परिस्थिती आली होती, 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज जॅकपॉट षटकामध्ये आज या सामन्यामध्ये बघायला मिळालं. यावेळेस चेंडूला उडवलेलं नक्की क्षेत्ररक्षक सोमा आहिरे आहेत. त्या ठिकाणी पकडला जातो झेल आणि जॅकपॉट षटकामध्ये मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बघतोय एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. फलंदाज बाद आहे. 7 धावा आपण बघू शकता स्कोर कार्ड वरून कमी केल्या जातील. अतिशय सुसज्ज मैदान या ठिकाणी. 61 धावा फलकावर असणार आहे. सुसज्ज मैदान आपण या ठिकाणी बघू शकता. रंगीबेरंगी फ्लॅग्स. यशस्वी गोलंदाजाकडे आपण जातोय संकेत माकोने. अफाट वेगानं टाकलेला पहिला चेंडू. सर्वात यशस्वी गोलंदाज. मागील षटकामध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 7 धावा या गोलंदाजाने खर्च केलाय. बघूया याही वेळेस फटका फसलेला आहे. चेंडूला उंची मिळाली. रवी आदमाने यांच्यापासून दूर पडलेला हा झेल. अगदी निर्जन स्तरी आपण बघतोय हा चेंडू मात्र पडला गेला. या चेंडूला आपण बघतोय मैदानामध्ये मात्र 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेनं जर बघितलं तर धावफलक मात्र पुढे जाईल. धावांची गरज आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गोलंदाजांकडे बँक बॅलन्स असणं गरजेचं आहे. चेंडू चांगला होता, चांगल्या पद्धतीनं पूल मात्र केला गेलाय. अगदी रवी आदमाने आपण बघतोय यावेळेस मात्र दूरवर राहतील. शिवा गजरे धावबादच्या स्वरूपात येतील. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद.
अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. हा गोलंदाजी माध्यमाचा जर विचार केला तर संकेत माकोने यांनी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी गोलंदाजी केली. ज्या प्रकारे आपण या संघाचा प्रारंभ बघितला होता, फलंदाजी माध्यमामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पडझड चालू झाली. सूरज भगत यांचं जॅकपॉटचं षटक सुद्धा त्या ठिकाणी यशस्वी झालं आणि संकेत माकोने आपल्या सेकंड स्पेलमध्ये येत असताना पुन्हा एकदा तिखट मारा एक धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू आपण बघतोय. अभिजित काळे नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले. अभि द रॉस नावानं या तालुक्यामध्ये त्यांना ओळखलं जातं. तर रॉस होगे क्या बॉस होणार का, ती दादागिरी करणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळणार का. 64 धावा फलकावर अर्धा संघ परतलाय. यावेळेस आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेनं खेळेला हा फटका. तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा सोमा अहिरे यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. 65 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. एक सिंगल आपण बघतोय या ठिकाणी मिळाली. तर अगदी टॉसची तयारी सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. जनता गॅरेज नेवासा यांच्या विरोधामध्ये हॉटेल दत्तप्रसाद 11 नेवासा. तयार राहायचंय दोन्ही संघनायक चंद्रकांत पंडित हा आणि त्यानंतर ओहो बघा मैदानाच्या आतमध्ये अतिगाई संकटात नाही. अगदी ते चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. अभि द रॉस यावेळेस मात्र परतीच्या वाटेवर फलंदाज क्रमांक 7 या ठिकाणी बाद आहे. 65 धावा झालेल्या आहे. विजय लक्ष्य असेल 66 धावांचं आणि टॉस साठी यायचं आहे जनता गॅरेज नेवासा आणि हॉटेल दत्तप्रसाद 11 नेवासा. अगदी या ठिकाणी हॉटेल दत्तप्रसाद 11 नेवासा संघ जर बघितला तर नक्कीच आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल आपल्या सर्वांचे लाडके चंचू मामा अर्थात राजेंद्रजी वाघसाहेब ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नक्कीच नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपली कागदपत्र घेऊन या ठिकाणी यायची आहे. आपल्या याद्या या ठिकाणी घेऊन यायची आहे. 66 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिला चेंडू पडतो ना पडतो अगदी आपल्याशी जोडले जातील. व्हॉइस ऑफ श्रीगोंदा एक गोड आवाज अभिजित राऊत सरांचा आपल्यापर्यंत पोच केला जाईल.
पुनश्च एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिक, उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच नेवासा तालुक्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा अर्थातच ज्ञान फाउंडेशन आयोजित DPL 2025च्या या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते। दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत। संघर्ष मोठा बघायला मिळणार आहे, कारण आजच्या लीग स्टेजमधील आपण शेवटच्या काही सामने इथे खेळवतोय। खरं तर काल देखील अ गटातील काही संघांचा प्रवास देखील थांबलेला आहे। काल जर तुम्ही बघितलं अ गटामधील अव्वल स्थानावरती पहिल्या क्रमांकावरती जर तुम्ही संघ बघितला फ्रेंड्स क्रिकेट क्लब हा संघ अ ग्रुपमध्ये आपण पाहतोय अव्वल स्थानावरती आहे। संघ मालक जर तुम्ही बघितले तर सन्माननीय मनोज भाऊ, संघ मालक मनोज भाऊ झगरे, त्याचबरोबर इथं अजय भाऊ कोळेकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय। काल ए ग्रुपमध्ये अव्वल स्थानावरती राहिला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरती CSK डॉक्टर गोरे यांचा संघ। मॅचला सुरुवात होतीये। पहिला चेंडू अतिरिक्त धाव देऊन जाणार असेल, वाईट चेंडूची घोषणा होते। काल अ ग्रुपमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरती CSK डॉक्टर गोरे यांचा संघ आपण पाहतोय, तर तिसऱ्या क्रमांकावरती श्री आर्यन्स ब्लास्टर्स संघ मालक जर तुम्ही बघितले प्रतापराजे हंडे साहेब यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला इथे काल देखील बघायला मिळाला आहे। तर तीन संघांचा प्रवास काल या स्पर्धेमधून त्यांना बाहेर पडावं लागले। आज देखील तीन संघ कुठले असतील यासाठी देखील मोठा संघर्ष बघायला मिळतोय। ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेचं इथे बघायला मिळतंय। दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते आहे। ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे। पहिल्या क्रमांकाचं गोलंदाज, यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, धावबाची संधी होती तिथे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट। एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपयांचे। पंचगंगा उद्योग समूहाचे ऑनर प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे। तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनी, दीपकजी अकोलकर आणि त्याचबरोबर इथं पसायदान कलेक्शन किशोरजी बनगे साहेब यांच्या माध्यमातून 71,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे। तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 51,000 रुपये विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहाचे संचालक कमलेशजी ओस्तवाल साहेब यांच्या माध्यमातून 51,000 रुपयांचं प्राइज। तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 35,000 रुपये। यावेळेचा बॉल गती जास्त होती, बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा, वन मोर विकेट डाउन। चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 35,000 रुपये माऊली ट्रेडिंग व परफेक्ट गॅरेज यांचे संचालक मान्य श्री संतोष मामा निपुंगे यांच्या माध्यमातून 35,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये। तर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये ॲडव्होकेट संजयजी सुखदान यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय। तर सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 15,000 रुपये इनामदार रेस्टॉरंटचे संचालक ॲडव्होकेट मान्य श्री जावेदभाई इनामदार यांच्या माध्यमातून। तर संपूर्ण स्पर्धेमध्ये टी-शर्ट सौजन्य किसान ॲग्रोटेकचे संचालक मान्य श्री तानाजी गायकवाड व मान्य श्री नरेंद्रजी कदम साहेब, तसेच बर्जर पेंटचे अधिकृत विक्रेते मान्य श्री मनोज भाऊ साखरे व शक्तिमान रोटा, 、 वडाळा यांच्याकडून
यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅटने फटका खेळवलाय तिथे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. मॅच देखील ऑन आहे. आजच्या दिवसामधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण खेळवतोय. दुसरी मॅच, दुसरा डाव देखील रंगलेला आहे. क्रीडा रसिकांची उपस्थिती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळते. DPLचं हे पर्व निश्चितच आपल्या सर्वांना गर्व वाटतोय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेचा असलेला करंडक नेवासा तालुक्यामधील 1,00,000 रुपयांची भरघोस पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. तब्बल 6 पारितोषिक आहेत. 12 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. 12 संघांमध्ये आपण पाहतोय प्रत्येक संघामध्ये 14 संघ खेळाडूंची वर्णी. यावेळेचा बॉल मिड विकेट झोन मध्ये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. बिग विकेट डाऊन. विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. या विकेट बरोबर इथं आपण पाहतोय इथे संघाला बसलेला दुसरा हादरा आपल्याला इथे बघायला मिळतोय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, 2 गडी देखील डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. चला नवीन फलंदाज. पहिला फलंदाज 38 सर्कल क्लिअर करत नाही तोपर्यंत दुसऱ्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. अंपायरवर दबाव आणू नका. जे काय आहे ना ते नियमातच आहे. अतिशय पारदर्शी अशी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. ज्ञान प्रीमियर लीगचं हे पर्व यशस्वीरित्या आयोजनासाठी आपण पाहतोय. खास करून मुंबई परिसरामधील कल्याणचे हे पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. अत्यंत सुरेख असा पॅनल आपल्याला इथे पंचांचा देखील बघायला मिळतोय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. नवीन फलंदाज फलंदाज तुमचं शुभ नाव सांगा. अंबादास मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. अगदी पहिला चेंडू तिथे निर्धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. खरं तर क्रिकेटचा खेळ देखील अनेक नियमांशी बांधलेले. 270 पेक्षा जास्त नियम तुम्हाला क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. खरं तर आपल्या स्पर्धेमध्ये देखील टाईमआउटचा देखील नियम आहे. खरं तर टाईमआउटच्या माध्यमातून तुम्ही पहिली विकेट जर बघितली असेल ना, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूजला आपण तिथे टाईमआउटच्या नियमाखाली बाद होताना बघितलं. अगदी 3 मिनिटांचा वेळ होता. 3 मिनिटामध्ये त्याने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होणं गरजेचं होतं आणि अगदी तो सज्ज झाला नाही. त्यावेळेस प्रतिस्पर्ध्याने अपील केली आणि तिथे फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलं. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 34.4 देखील तुम्हाला सांगतो. हँडिंग द बॉल. मैदानाच्या आतमध्ये 11 क्षेत्ररक्षकांव्यतिरिक्त फलंदाजांना बॉलला हात लावण्याचा अधिकार नसतो. फलंदाज ज्यावेळेस प्लेइंगमध्ये बॉल असतो ना त्यावेळेस धरू शकत नाही आणि बॉल जर धरला आणि क्षेत्ररक्षकाने जर अपील केली तर तुम्हाला बाद घोषित केलं जातं. त्यामुळे फलंदाजांनी बॉलला हात लावताना विचार करायचा असतो. यावेळेचा बॉल सुरेख फटका फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनेक नियम क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर अतिशय दर्जेदार असा खेळ आपल्याला इथे बघायला मिळतोय. फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. सोमनाथ आहिरेला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल गरकन फिरलाय. उंच आकाशामध्ये फटका, दोघांमध्ये तिसरा आणि आता सगळं विसरा. झेल देखील सुटला आणि त्यावरती आपण पाहतोय इथे 2 धावा तिथे प्राप्त होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते.
खरं तर सोमनाथ आहिरेबद्दल आत्ताच मला माहिती मिळाली. खरं तर तो महाराष्ट्राच्या संघामध्ये देखील खेळलेला आहे. हँडिकॅप खरं तर एक हात त्याचा आपण जर बघितला अगदी छोटा आहे आणि परंतु क्रिकेट अतिशय सुंदर खेळतोय. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख. व्हाईट बॉलचा इशारा तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. रिव्ह्यूचा देखील वापर इथे केला जातोय. सोमनाथ आहिरे खरं तर हँडिकॅप असून देखील तो मैदानावरती लढतोय, संघर्ष करतोय. एक चांगला खेळाडू या परिसरामधील महाराष्ट्र संघामध्ये देखील खेळलाय. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावा आत्तापर्यंत आहेत. इथे पाहायचंय व्हाईट बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचांनी व्हाईट घोषित केलाय. फिल्डिंग टीमने आपण पाहतो इथे एक रिव्ह्यू गमावलेला आहे. नक्कीच इथून पुढे देखील 6 धावा धावफलकावरती आहेत. 28 चेंडू अजून देखील 60 धावा. यावेळेचा बॉल भन्नाट वेग, उसळी देखील पाहायला मिळतीये. बॅकफुटवरती जाऊन कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, असफल राहिलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. सोमनाथ आहिरे सोमनाथ आहिरेचा देखील अतिशय प्रभावी खेळ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल आक्रमण देखील मोठं बघायला मिळतंय. डीप लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होता परंतु स्ट्रायकिंग एंड कडून नकार कळवला तिथे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर शेरखान सर आयुष्यामध्ये नकार देखील पचवता आला पाहिजे. एखाद्याने दिलेला एखादीला नकार किंवा एखाद्याने दिलेला एखाद्याला नकार तो देखील तुम्हाला पचवता आला पाहिजे. बऱ्याचशा वेळा मरण म्हणजे अंतिम सत्य नाहीये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका तिथे सजवलाय. एक धाव आली, दुसरीसाठी घरटं सोडलंय तिथे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. 2 धावे बरोबरीत आपण पाहतो इथे धावफलक देखील पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 25 चेंडू असून देखील 57 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजांनी धावफलक रोखून धरलाय मैदानाच्या आतमध्ये. डेड चेंडूची घोषणा. पंचवीस चेंडू आणि 57ची मॅच आहे. इक्वेशन आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल बॅकफुटवरती जाऊन फटका सजवलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव तिथे प्राप्त होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धावायची संधी. इथे मात्र पुन्हा एकदा धावायची संधी. हरे राम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हो गया, मोये मोये हो गया. किती वेळा संधी. देव तारी त्याला कोण मारी. देव लागला द्यायला आणि इथं पदर नाही घ्यायला. खरं तर इथे पाहायचं यावेळेस काय घडलंय मैदानावरती. सर आताच्या किती रन आहेत. 3 रन. 3 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. संधी मला वाटतंय 3 वेळेस देखील प्राप्त झाली होती. संधी चोर पावलाने येते आणि ती संधी निघून देखील जाती. ती ओळखता आली पाहिजे. 3 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूमध्ये 12 धावा प्राप्त केल्या. 24 चेंडूमध्ये अजून देखील 54 धाव्यांची आवश्यकता आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. इथे आपण पाहू शकता आपल्या लकी ड्रॉची बाईक. इथे ई बाईक या ठिकाणी येते. या बाईकचं सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय असे ऋषिकेशजी हापसे पाटील, हापसे बाईक यांच्या माध्यमातून ही बाईक आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. खरं तर ज्यांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. अगदी 100 रुपयामध्ये तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन मिळेल आणि दैनंदिन लकी ड्रॉ फक्त 10 रुपयांचं कुपन असेल. धावफलकावरती 12 धावा आहेत.
उर्वरित 24 चेंडू 54 ची मॅच. अजून देखील 24 चेंडूमध्ये 54 धावा जमवायच्यात. शेरखान सर अजून देखील मॅजिक ओव्हर बाकी आहे. जॅकपॉट झाली तर दिवाळी, नाहीतर शिमगा. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर इथे केलाय. फलंदाजाकडे मोठ्या संधी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. संधीचं सोनं होईल का इथे पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये ती सुवर्ण संधी प्राप्त होईल का, प्रश्न आणि मोठे प्रश्नचिन्ह आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती नेवासा तालुक्यामधील एक अनुभवी खेळाडू, अनुभवाची खान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, गोलंदाज सचिन गायकवाड यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. 24 चेंडू 54 ची मॅच. अजून देखील सामना ऑन आहे. पाहायचंय मैदानावरती. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव आली आहे. दुसरीसाठी घरट सोडलंय. पाहायचं इथे धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. इथे यावेळेस मात्र धावबाचा शिकार ठरतोय तिथे. अंबादास तिथे बाद होईल मैदानाच्या आतमध्ये. एक वाघ थांबतो ना थांबतो तोच दुसरा वाघ. आणखीन एक वाघ. खरं तर सध्या शेरखान सर आमच्या इकडे बिबट्या जास्त बघायला मिळतोय. सध्या ऊस तोडणी मोठ्या प्रमाणावरती आहे. यावेळेस फटका जोरदार बघायला मिळतोय. उंच आकाश मार्गाने बॉल पाठवलाय तिथे सीमारेषा बाहेर. वाघांची एक मोठी दहाड इथे बघायला मिळते. शिव छत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. षटकार, बिग हिट. सध्या बिबट्याची मोठी दहशत आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये बघायला मिळते. कारण सध्या ऊस तोडणी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. अक्षरशः पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये सध्या जवळजवळ 10 बिबट्या पकडलेत शेरखान सर. यावेळेसचा बॉल सुरेख सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाची कमाल. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला तरी हा चेंडू त्याने सुरेख हाताळलेला आहे. अप्रतिम. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर जाणारा A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. बॅटिंग पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर आणि त्याचा फायदा देखील आपल्याला बघायला मिळतोय. या चेंडूवरती 4 धाब्यांची मोहर आपल्याला बघायला मिळते. चौकारा बरोबरीत धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावा. अजून देखील 20 चेंडू 43 ची मॅच. खरं तर सोमनाथ आहिरेला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर त्याने केलेली खेळी संधी आली होती. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. येतो एक खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी. सोमनाथ आहिरेला दिलेलं जीवदान आणि त्यानंतर झालेली फटकेबाजी. आपल्याच पायाने आपल्याच हाताने आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. इतकंच नव्हे तर मी म्हणेल आता कुऱ्हाडीवरती पाय मारून घेतलेला आहे. जोरदार फटकेबाजीला सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अतिशय दमदार अशी फटकेबाजी. या षटकामध्ये प्रचंड धाब्यांचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. 17 धावा आतापर्यंत वसूल केल्या. यावेळेचा बॉल फुलर लेनचा चेंडू होता. फटका देखील सुरेख खेळवण्याचा प्रयत्न तिथे असफल राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये देखील धाब्यांचा पाऊस देखील मैदानावरती झालेला आहे. 3 षटकं कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती 29 धावा.
29 धाबा धावफलकावरती आहेत. अजून देखील उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 37 धाब्यांची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज भगतला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅन फ्रॉम चांदा, चांदा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. रिप्रेझेंट करतोय आज आपल्या गावाचं नाव त्याने अखिल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील गाजवलेलं आहे. आज नेवासाच्या या मैदानावरती देखील त्याचा पराक्रम आपल्याला बघायला मिळेल. सूरज, एक सूर्य तुम्ही बघा डोक्यावरती तापलेला आहे. तर हा सूर्य यावेळेस फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये, सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली होती. बॅकअप नव्हता. खरं तर बॅकअप असणं फार महत्त्वाचं. इथे बॅकअप देखील बघायला मिळाला नाहीये. 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धाबे बरोबरीत 31 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख होतं, फेकी देखील चांगली आहे, परंतु पाठीमागे कुठलाही बॅकअप नव्हता. 17 चेंडू 35 ची मॅच अजून देखील ऑन आहे. सूरज पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. आक्रमणं मोठी होताना बघायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ढकलून दिलाय. तिथे शॉर्ट सिलेक्शन बघितलं तर नक्कीच सूरज लेदर क्रिकेट देखील खेळत असावा. परफेक्ट शॉर्ट सिलेक्शन आहे शेरखान सर. सूरजचे फटके जर तुम्ही बघितले ना, तो लेदर क्रिकेट देखील खेळत असावा. अतिशय चांगले शॉर्ट सिलेक्शन आपल्याला त्याचं बघायला मिळतंय. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणारे खेळाडू. इथे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सिक्सर किंग द बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील आशा आहेत. सोमनाथ, फुल टॉस, फटका फसला आणि यावेळेस पुन्हा एकदा जीवदान प्राप्त होतंय. फेकी देखील खराब बघायला मिळेल. सोमनाथ आहिरेला ओळीने दुसरं जीवदान आहे. याच्या अगोदर देखील जीवदान होतं धावबादच्या स्वरूपामध्ये आणि आता देखील जीवदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतंय. 33 धाबा धावफलकावरती आहेत. अजून देखील 15 चेंडू, 33 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये. सूरज थोडंसं शांत ठेवलाय त्याला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या चेंडूवरती पाहायला मिळतोय सूरजच्या बॅट मधून राजेशाही षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकताय काय टायमिंग साधलंय इथे सूरजच्या बॅट मधून. स्विच हिटचा अत्यंत राजेशाही दिमागदार फटका. जबरदस्त स्ट्रोक. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकताय आपण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालेला हा चेंडू. विरुद्ध दिशेला आक्रमण मोठं बघायला मिळतंय. 6 धाबा देऊन जाणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. सूरज यावेळेचा बॉल हलक्या हाताने ढकलून दिलाय. 1 धाव घेतली आहे. दुसरेचा प्रयत्न असेल. पाहायचंय, एक आली दुसरीसाठी घरटच सोडलं आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 41 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. अजून देखील 13 चेंडू 25 ची मॅच आहे. खरं तर मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला बनायचं असेल तर या समाजामध्ये उगवता सूर्य बना. कारण उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. मावळत्या सूर्याला कोणीही नमस्कार करत नाही. खरं तर अनेक खेळाडूंच्या मी अनेक वेळा मुलाखती घेतल्या. त्यामध्ये त्यांनी प्रकर्षाने सांगितलं की ज्यावेळेस तुमचा चांगला खेळ चालू असतो ना, त्यावेळेस तुम्हाला अनेक कॉल येतात आणि ज्यावेळेस तुम्ही आउट ऑफ फॉर्म असता त्यावेळेस तुम्हाला कोणी देखील विचारत नाही आहे. त्यामुळे सातत्याने तुम्हाला उगवता सूर्य होता आलं पाहिजे. काल देखील मी सांगितलं, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास तुमचा कायम असतो. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न काहीसा फसला होता, परंतु त्यावरती आपण पाहतोय लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव देखील प्राप्त होते. एका धावे बरोबरीत धावफलक आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 धावा आहेत. 4 षटकं देखील कंप्लीट होत आहेत. यानंतर मात्र आपल्याला जी सुवर्ण संधी बघायला मिळेल, मॅजिक ओव्हर अर्थातच जॅकपॉट. पाहायचंय मैदानावरती जॅकपॉट कुणाला लागला जाईल.
सुवर्ण संधी आहे. इथे आमच्या समोर इथं या स्पर्धेमधील सर्वात लहान खेळाडू दर्शन कुदळेला देखील आपण पाहतोय. कुदळे दादांचे चिरंजीव. आणि खरं तर एकमेकांच्या विरोधामध्ये यानंतर आपल्याला खेळताना बघायला मिळतील. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपला खेळ फार महत्त्वाचा आहे आणि ऑक्सिजनची किमया आहे. तुमच्याकडे निर्धारित पॉईंट दिलेले असतात. त्या पॉईंट्समध्येच तुम्हाला टीम खरेदी करायच्या. खरं तर शेरखान सर, मला देखील एकदा प्रश्न पडला होता की IPL मध्ये आता हे अंबानी वगैरे तिथे आहेत, ते कुणाला देखील किती पण पैशाला खरेदी करू शकतात, परंतु त्यांना ठराविक लिमिट आहे. त्या लिमिटमध्येच तुम्हाला खेळाडू खरेदी करायचे आहेत. सर्वाधिक यावर्षीचा महागडा खेळाडू खरं तर त्याचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे. ऋषभ पंत 27 कोटी रुपयांना सध्या तो विक्रीला गेलाय. आणि त्याचं जर तुम्ही बघितलं ना, मागील काही दिवसापूर्वी अत्यंत मोठा अपघात ऋषभ पंतचा झाला होता. त्याने मोठ्या इंजुरीवरती मात करत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय. 42 धावा आहेत. 12 चेंडू 24ची मॅच एक ओव्हर. पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा अत्यंत राजेशाही दिमागदार षटकार. या चेंडूवरती देखील 6 धाब्यांची मोहर आपल्याला इथे बघायला मिळते. एकच फाईट, वातावरण ताईट. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचत इथे सुरुवात देखील केली आहे. ये तो बस झाकी है, असली पिक्चर अभी भी बाकी है. रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह आपल्याला इथे बघायला मिळतोय. षटकार खेचलाय अगदी पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजाला आसमान दाखवलं. यावेळेचा बॉल देखील बॅटची कडा घेईल तिथे. एक सिंगल तिथे प्राप्त होतीये. खरं तर समीर सरांची देखील मोठी तळतळ आपल्याला बघायला मिळते. 19 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला आहे. नेवासा तालुक्याच्या आयकॉन म्हणून त्यांची ख्याती आहे. खरं तर आज त्यांचा खेळ आणि त्यांचा अनुभव किती महत्त्वाचा या सामन्यामध्ये. समीर सरांचा अनुभव त्यांना आज पणाला लावावा लागेल. खरं तर अंदाज ही तुमची मनाची कल्पना आहे, ती चुकीचा असू शकतो, परंतु अनुभव अनेक प्रयत्नांमधून तुम्हाला अनुभव आलेला असतो. त्यामुळे तुमचा अनुभव कधीच चुकू शकत नाहीये. एक धाब आली दुसरीसाठी प्रयत्न. फेकी सुरेख. यावेळेस डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील देखील जोरदार. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळेल. 3 धाबा इथे कंप्लीट होत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 3 चेंडूमध्ये 10 धाबा देखील वसूल केल्यात. उर्वरित अजून 3 चेंडू बाकी आहेत. 6 धाबा इथे गोळा करायच्यात. सामना खरं तर बॅटिंग टीमच्या दिशेने आपल्याला झुकलेला बघायला मिळतोय, कारण मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग उभे आहेत. रन मशीन आपण पाहतो इथे. CSK ब्लास्टर टीम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल. यावेळेस देखील गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू गवत कापत जाईल सीमारेषा बाहेर. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय DPLचा बहारदार चौकार. स्पर्धेच्या निमित्ताने रामडोहोचे सरपंच सन्माननीय ज्ञानाभाऊ बोरुडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण पाहतोय ग्रामपंचायत ही मुख्य आहे आणि ग्रामपंचायतचा कारभार जे सांभाळतात त्यांना सरपंच म्हटलं जातं. खरं तर त्यांच्याकडे देखील महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. पूर्वी जर बघितलं पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना निधी दिला जायचा. आज थेट ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये निधी वर्ग होतो. अगदी जिल्हा परिषदेमधून निघाल्यानंतर थेट ग्रामपंचायतच्या खात्यावरती अनेक निधी आज आपल्याला बघायला मिळतात. अगदी जलजीवन असेल, रस्त्यांची कामं असतील, एक विकासाचा महामेरू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सरपंच साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अजून देखील आपण पाहतोय 2 चेंडूचा अजून देखील खेळ शेष. मॅजिक ओव्हर
2 चेंडूमध्ये 2 धावा घ्याव्या लागतील. जर धावा कमी आल्या तर मायनसमध्ये धावफलक जाईल आणि जर धावा 16 पेक्षा अधिकच्या आल्या तर तुम्हाला प्लसमध्ये धावा इथे दिल्या जातील. कदाचित याच षटकामध्ये सामना फिनिश होईल का असा देखील प्रश्नचिन्ह असेल. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूने, बॅक टू द बॉलर. बंदुकीतून निघालेली गोळी जाऊन धडकतीये सीमारेषेवरती. भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय आणि इथे मात्र हा बॉल देखील सीमारेषेला फोडतोय. एक चेंडू शिल्लक आहे. बॉल टाकल्यानंतर समीकरण पुढे येतील. खरं तर सामना मला वाटतं अगदी समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु हा चेंडू टाकणं निर्णायक असेल. यावेळेस शेवटचा बॉल बघूयात. आक्रमण केलंय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आकाश मार्गाने बॉल फेकून दिलाय तिथे सीमारेषा बाहेर. या षटकारा बरोबरीत आपण पाहतोय इथे आपण पाहतोय दमदार विजय हासिल केला इथे CSK ब्लास्टर या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम असेल तर. पराभूत टीम आपण हारला नाहीयेत तर आपले प्रयत्न देखील कमी पडलेले आहेत. आपल्याला प्रयत्न चांगले करावे लागतील. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. अतिशय सुंदर स्पर्धा आहे. DPLचा दुसरं पर्व आपण इथे पाहतोय. यानंतर आपण चला लवकर पुढची टीम. नेक्स्ट मॅच शेरखान सर. नेक्स्ट मॅच जनता गॅरेज विरोधामध्ये हॉटेल दत्तप्रसाद. दत्तप्रसाद संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जनता गॅरेज आपण एका ओळीने मैदानाच्या आतमध्ये यायचे आणि दोन्ही संघाचे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या प्लीज. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपण आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचा आहे. आयोजकांच्या वतीने सूचना आहे. सूचना समजल्या असेल मी आशा व्यक्त करतो आणि सूचना संपली. धन्यवाद. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एक सर्वात मोठ्या स्पर्धेचा आपण सर्व या ठिकाणी सायंकाळच्या या समयी आनंद मात्र घेतोय. अगदी एक महत्त्वाची व्यक्ती, प्रथम नागरिक रामडोह आदरणीय ज्ञाना भाऊ बोरुडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं. ज्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील खेळाडूंना अगदी संधी मिळावी म्हणून अनेक स्पर्धेमध्ये संघ मालकाची सुद्धा भूमिका त्यांनी या ठिकाणी पार केलेली आहे. अगदी कमी वयातील सरपंच म्हणून सुद्धा ज्यांची ख्याती आहे असे आमचे मित्र ज्ञानाभाऊ बोरुडे यांचं शुभ आगमन आहे. नक्कीच कमिटीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. किशोर भाऊ पठाडे अगदी जगदंबा स्पोर्ट या संस्थेचे मालक. किशोरभाऊ पठाडे यांच्या शुभस्ते कमिटीच्या वतीनं ज्ञानाभाऊ बोरुडे यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच जातोय.